तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे आणि मी आज खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप खुश आहे. तर आता आम्ही आहेत यूट्यूबर. आम्हाला कसं कंटेंटच्या मागं असतो. आम्हाला एकदा कंटेंट सापडलं की आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. तर मला असलं जबरदस्त कंटेंट भेटलं आहे ना, तर चला म्हटलं तुम्हाला ते सांगावंच म्हटलं. प्रत्येक गोष्ट तर मी तुम्हाला शेअर करतच असते. तर ही पण गोष्ट म्हटलं जर चला शेअर करूया. तर अशी गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ आहे ना, ज्याला बघायचं नाही ते बरोबर तिथपर्यंत व्हिडिओ बरोबर पोचणार आहे आणि माझं काहीच करू शकणार नाही. ओके. तर एक माझी मैत्रीण आहे बरं का, गावाकडची आहे बरं का. म्हणजे माझं नगरगाव आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक गाव आहे बरं का. त्या गावाचं नाव आहे तरडगाव. तिथे एक माझी मैत्रीण आहे, म्हणजे मैत्रीण पण म्हणता येईल. आणि पण मला ते माहितीच नव्हतं की माझी बहीण पण लागते. आणि म्हणजे नंतर समजलं, मला माहिती नव्हतं तिला मी कधी, म्हणजे नाही का, एक बघितलंच नव्हतं की ती माझी बहीण आहे. नंतर मला समजलं. पण आम्ही लहानपणापासून नाही का मैत्रिणी होतो. ती पण गावाकडे यायची कधी वगैरे नाही का सुट्ट्यांना. मग एवढी जीवापाडची मैत्रीण, मी तुला एवढी जीव लावायची त्या मैत्रीण. मी मान घेतो का मैत्रिणींना माझा स्वभाव कसा आहे, एखाद्याला जीव लावला ना मी जीवापाड जीव लावते. मग माझं काय अंगावरचं वस्त्र जरी असलं ना माझ्या आवडीचं किंवा ड्रेस असं, मी तिला त्या मैत्रिणीला द्यायची. ठीक आहे. तर झालं असं, ती माझी मैत्रीण आहे. तिला मी यूट्यूब चॅनल पण चालू करू दिलं, तिला इंस्टाग्राम पण नाही का ID चालू करून दिली, व्हिडिओ काढायला लागली. पण आता झालं असं, तिच्या व्हिडिओला लाईकच येत नाही, तिच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. यात मी काय करू शकते ना. मी तर सगळं चॅनल चालू. आणि तिला मेन गोष्ट ती अडाणी, तिला नाही वाचता येत ना लिहिता येत, तरी आपली काढती व्हिडिओ. चला ठीक आहे, त्या व्हिडिओला लाईक किती येते ते पण तिला काउंट करता येणार नाही. अरे माझ्या व्हिडिओला लाईक किती आले हे पण तेवढी पण तिला कवडीची अक्कल नाही, कारण ती अडाणी आहे ना. तर आहे गावाकडची. मग ती काय झालं, तिच्या व्हिडिओला येणार व्ह्यू, तिच्या व्हिडिओला येणार लाईक. आता ती माझी बराबरी करायला बघते. आता माझ्या व्हिडिओला येतात ती व्ह्यू. मी 24 तास म्हणजे माझं 24 तास मी माझ्या कंटेंटवरती देत असते, काम करत असते. तर झाली गोष्ट अशी, तर ती ना माझ्यावर जळायला लागली बरं का. तुला वाटतं हिच्या व्हिडिओला कशी व्ह्यू येते, तिच्या व्हिडिओला कशी लाईक येते, मग माझी बराबरी करायला लागली. पण भाई, तुला माझी बराबरी होणारच नाही तेवढी तुझी लायकी पण. हां, आणि काय करायला लागली सांगू का, स्टेटस ठेवायला लागली. मग मला टॅग करायला लागली इंस्टाग्रामवरून ना, मला टॅग करायला लागली की माझ्या लायकीचे स्टेटस काढते आणि मला टॅग करते, बघ तुझी लायकी. अगं बाई, तुला लिहिता वाचता आहे ना, तुला मराठी कळा ना, आणि त्या लायकीचे मला ना ते असले स्टेटसचं आहे ना अजिबात आवडत नाही. आणि स्टेटससोबत कधी खेळत पण नाही. तिने तो स्टेटस ठेवला, मग मी पण तो स्टेटस ठेवला. तर का दुश्मन तिच्या व्हिडिओला व्ह्यू आहे ना, मी काय करू द्याय ना. तिथं म्हणणं, अगं तुम्ही चॅनल चालू केलं ते तुमचा प्रश्न झाला ना, तुम्ही कसं म्हणजे चॅनल ग्रो करणार ना, ते तुमच्यावर आहे. तर माझ्या याच्यावर तर काही करू शकत नाही ना. मी तुम्हाला चालू करून दिलो, इंस्टाग्राम ID चालू करून दिली, पण तुझ्या व्हिडिओला लाईक आहे ना, मी काय करणार. असे तर मला भरपूर जणं म्हणत असतात, ताई आमचं चॅनल चालू करू दे. मी देते त्यांचं चॅनल चालू करून, पण त्यांच्याला व्ह्यू नाही येत नाही, मी त्याला काय करणार ना. म्हणून ती माझी बराबरी तिकडं गावाकडं जाऊन माझं सांगत असते. तर तुम्हाला एक एक पार्ट सांगणार आहे. आणि ती माझा व्हिडिओ बघणार, ती माझं काहीच नाही करू शकणार नाही, माझं काहीच. तर असो, अशी आहे गोष्ट. पण ती सांगती, आम्हाला बसू द्या. अरे द्या, कसं असतं आपलं सख्खं जरी असलं ना, मैत्रीण जरी असली ना जवळची, तर मैत्रीण जरी असली ती आपल्याला लय जळती बरं का. एवढी जळती ना, म्हणजे एकदम खरपूस होऊन जाते. आता तिच्यापर्यंत हा व्हिडिओ तर नक्की जाणार आहे. दम लागते बोलायला. तर तिने सांगितलं लायकी नाही, माझी लायकी नाही बरं का, माझी लायकी नाही. तिची बरोबरी करायची, माझी लायकी नाही. तर बाई, तुझी लायकी मी आत्ता सांगते. तुझी लायकी ना आत्ता मी सांगते व्हिडिओमधून, तू व्हिडिओ बघशीलच. तर तुझा तो भोळा नवरा बिचारा, त्याच्याकडे साधा बटनाचाच मोबाईल आहे. तो बिचारा कष्ट करतो, स्वतः बटनाचा मोबाईल वापरतो, पण तुला सेकंड हँड मोबाईल आणून देतो 2000चा. आणि त्याच्यात तू तुझी लायकी म्हणजे माझी लायकी काढते. 2000च्या मोबाईलमध्ये माझी लायकी काढते. अगं बाई, तू सेकंड हँड मोबाईल वापरणारी बाई तुझी. आणि नवरा बिचारा किती कष्ट करतो बाई, एवढं कष्ट करतो आणि स्वतःकडे बटनाचा मोबाईल बघ ना माझ्या मैत्रिणीकडं. आणि बायकोला दिलाय सेकंड हँड मोबाईल घेऊन. कर बाई, तू व्हिडिओ कर त्याच्यात, हे कर. कारण तेवढी तिची नवीन मोबाईल घ्यायची लायकी पण नाही ना, आणि माझी बराबरी करते. अगं हा माझा मोबाईल 30,000चा आहे. 30,000 कुठं, तू तेवढी लायकी नाही तुला 30,000 मोबाईल घ्यायची आणि माझी बराबरी करते. खरं सांगू का, मी ही गोष्ट सांगणार नव्हते, काहीच नव्हते.
पण मला राग येतो. आपण कसं असतं लांबी, मी इकडं मुंबईला आहे आणि ती गावी असती. कधी आम्ही वर्षातून म्हणजे गावाला गेलो तेव्हाच भेट होती आमची, तशी भेटच नाही होत. आणि ती ना तिकडं माहेरच पडले, माहेरीच असती सारखी आणि माझी बरोबरी करते, तिच्या भाऊने माझी बरोबरी करते. कधी मी गावाकडे गेले ना कारण मी छान छान कपडे घालते, छान तिच्यापेक्षा छान सुंदर दिसते ना मी, म्हणून ती माझी जळते, माझ्यावर जळती ती. मैत्रिणी असतात पण अशा जळणाऱ्या नसावं बाबा, खरंच नसावा. आणि मला टॅग करते, रील्स पोस्ट करते, मला टॅग करते, माझी लायकी दाखवते. तू माझी लायक, अगं तुझा मोबाईल बघ सेकंड हँड वस्तू, तू सेकंड हँड आणि तुझा मोबाईल सेकंड हँड. आणि मला सांगते मी हे बोलणार नव्हती, मला ना अजिबात असल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही बरं का. तिचं पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदाही झालं, तिसऱ्यांदाही झालं, चौथ्यांदा झालं. आणि स्टेटस खेळती, मला नाही आवडत. मला असल्या कारण मला टाईमच नाही असले स्टेटस खेळायला, मला टाईमच नाही. तिला अनफॉलो करून टाकलं नाही. आधी तिने फॉलो केलं तर मला, तिला अनफॉलो केलं कारण माझ्या फॉलोईंग लिस्टमध्ये तिची जागाच नाही. अनफॉलो, तू त्याच लायकीची, अनफॉलो त्याच लायकीची. आणि तू माझा व्हिडिओ बघ, तू माझं काहीच उकरू शकणार नाही. आणि माझी नगरची भाषा आहे, मला काय काय कोणत्या लेवलचं बोलता येतं ना सांगतच सोय नाही. तर तू गावाकडे ना तशीच राहा. आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून काय आहे, कसं काय केलं तर माझी लायकी काढायला लागली. तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणारच आहे, कारण की बिचारा नवरा तिचा एवढा साधा भोळा आहे, बापरे तुम्हाला काय सांगू. पण तीच एवढी ना मैत्रिणी, जाऊ दे आता मैत्रीण काय करणार. मी त्याच्या म्हणजे एवढं काय बोलणार नाही, माझी मैत्रिणी. मी तिच्यावर एवढं जीव लावलं म्हणजे नाही का, जीव लावते मी. तिथे गेले आणि तिला काही पण देते, एकदम प्यार करते तिच्यावर. पण तिचं प्यार तिला प्यार नको होतं, तिला म्हणजे माझ्यासोबत गोड गोड बोलायची आणि पाठीमागं माझंच हे करायची. बाई आता कसं चालणार ग. मला ना स्टेटस खेळताच येत नाही बाई तुझ्यासारखं, खरंच. आणि तुझी लायकी सेकंड हँड मोबाईल वापरायचीच आहे, ते पण 2000चा सेकंड हँड मोबाईल. आणि त्याला तो कॅमेरा नसतो, आता वेब कॅमेरा आहे म्हणून तसले तू व्हिडिओ काढते, नाही तर त्याला कधी कॅमेरा नसतो. ही तुझी लायकी. आणि मला खरं ना मला असं नाही आवडतो बोलायला, खरंच. मी आता व्हिडिओतून मी तुम्हाला कधी सांगते का, पण हे ना आत्ता 4-5 दिवसापूर्वी कानावर येते. त्याच्या 2-3 म्हणजे मी जेव्हा बघा तरड घालायला गेली होती गावाला, तर तेव्हा आलती माझ्यापाशी. आणि ते पुढचं कारण तुम्हाला सांगन आणि म्हणती कशी तुम्हाला सांगन पुढच्या वेळेस. आता दुसरा व्हिडिओ येतील, त्याची काय लायकी काय नाही तुम्हाला. आणि माझ्यासोबत फुट बोलली नाही तरी काही फरक पडणार नाही. गावाकडे जरी आले तू माझ्यासोबत बोलली नाही ना, कवडी मात्राचा मला फरक पडणार नाही, कळलं. तर चला त्याची पुढचं पार्ट 2 पण येणार आहे. तर काय आहे तुम्हाला ते नक्की सांगते. आणि माझ्या बराबरीची गोष्ट कर, तुला 7 जन्म घ्यावं लागतील माझी बरोबरी करायला. तर कळलं. तर चल, तुझी लायकी कधी सेकंड हँड मोबाईल वापरायची आणि त्याला कॅमेरा नसतो अजिबात, कळलं ना. मला ना असल्या गोष्टी म्हणजे मला ना, मी कधीच माझा मोठेपणा केला नाही, कधीच नाही. आणि मला आवडत पण नाही करायला, खरी पहिली गोष्ट आहे. पण हे ना अशी मला इंस्टाग्रामवर टॅग करते बरं का, मला टॅग करते, त्याच्यामुळे माझं हे डोकं आऊट झालं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढते आणि ती माझे व्हिडिओ हमकच बघते. कारण मला इंस्टाग्रामवर कसं आहे, माझे सगळे फॉलोईंग लिस्टमध्ये सगळे प्रोफेशनल आहेत आणि मी अशी स्टोरी ठेवू शकत नाही. कारण कसे म्हणजे म्हणतील ही वेडी झाली का काही, अशी काही स्टेटस ठेवायला लागले नाही. मी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवू शकत, व्हॉट्सॲपला पण माझा नंबर आहे. कारण मग ती स्टेटस खेळते, मला ते नाही आवडत करायला. म्हणून तिला बोलले, व्हिडिओवर बोलते तिला, तुझी लायकी फक्त काय कर ना सेकंड हँड मोबाईल वापरायची. कारण तुझा तो भोळा नवरा बिचारा किती बापरे, त्याला घर जावेच करून घेतलंय. त्याची म्हणजे बिचारा तू बटनाचा मोबाईल वापरतो, पण तुला सेकंड हँड मोबाईल देतो. वा 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 छान. तर चला पुढचा पार्टी आहे. तर हा व्हिडिओ बघ बाई, तुझी लायकी कर तुझी काय आहे. तर चला बाय. आणि अख्ख्या गावात कर माझा बोबाटा, तरी मला काही फरक नाही पडणार. ठीक आहे, बाय.